मित्रांनो आपल्यासोबत प्रसाद आहे. प्रसाद कसा गेला पेपर तुझा? काय म्हणशील पेपरबद्दल? पेपर ठीकठाकच गेला, पण शक्यतो म्हणेल की अटेम्प्ट वनपेक्षा थोडासा जास्त बेटर झाला. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांचं एकच म्हणणं आहे की पहिल्या अटेम्प्टपेक्षा सोपा होता हा पेपर, बरोबर आहे? हो, बरोबर. मला सांग फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ ह्या तिन्ही विषय काय म्हणशील? म्हणजे कशा पद्धतीने मॉडरेट, इझी, त्याच्यानंतर टफ? फिजिक्स तर माझ्या शिफ्टच्या हिशोबाने थोडासा मॉडरेट होता हां. आणि केमिस्ट्री पण होता मॉडरेट आणि मॅथ्स माझ्या हिशोबाने इझी होता. मॅथ्स इझी होता. मॅथ्स इझी जाण्याचं कारण काय? म्हणजे मॅथ्सवर जास्त फोकस होता तुझा, मॉक टेस्ट वगैरे दिलता का जास्त? बरोबर, मॅथ्समध्ये मॉक टेस्ट वगैरे जास्त दिलते हो, हो. त्याच्यामुळं. त्याच्यामुळे तुझा सोपा गेला हो. मॅथ्समध्ये. मॅथ्समध्ये जास्त करून कोणते टॉपिक्स आले होते असं तुला वाटतं? म्हणजे पाहिलं असशील तू आता? शक्यतो जे चॅप्टर्सचे जास्त वेटेज आहे त्याचेच येतात. हां, म्हणजे वेक्टर्स वगैरे, वेक्टर हां, बरोबर. वेक्टर, लाईन अँड ट्रिग्नोमेट्रिक प्लेन, फंक्शन, ट्रिग्नोमेट्री, लाईन अँड प्लेन, बरोबर. त्याच्यानंतर इंटिग्रेशन, डिफरन्शियल बरोबर, इक्वेशन्स ॲप्लिकेशन्स, वगैरे. डेरिव्हेटिव्ह. म्हणजे हा जो पार्ट आहे ना मॅथ्सचा, तो कराच. मुलांना तो जड जातो आणि मुलं अवॉइड करतात. मुलं काय करत बसतात LPP 2-2, 1-1 बरोबर, मार्कचा क्वेश्चन. सोपे ते सोपे नका करू आता, ठीक आहे. ह्या पार्टवर जास्त फोकस करा. मला सांगा टाईम मॅनेजमेंट पुरला का तुला प्रसाद? हो, बरोबर पुरला. टाईम वगैरे प्रॅक्टिसच्या पुरला ना हिशोबाने. व्यवस्थित? हो, हो. बाकी काय सेंटरची वगैरे अडचण काय आहे? काही नाही, काही नाही, काही काही अडचण नाही. ठीक आहे. नाही. मला सांग किती स्कोर एक्सपेक्ट करतोय आता तू? आता मी 130 प्लस 130 प्लस स्कोर येस. म्हणजे खूपच चांगला स्कोर आहे आणि बहुतांश मुलांना खूप चांगला स्कोर पडणार आहे. फर्स्ट अटेम्प्टपेक्षा हाय अटेम्प्ट जास्त स्कोरिंग होणार आहे. तर ठीक आहे प्रसाद, तुला ऑल द बेस्ट. थँक्यू.